भारतातील सर्वात खतरनाक 10 किल्ले. मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये कित्येक सुंदर आणि आकर्षक असे किल्ले आहेत. भारतात असणाऱ्या या प्रत्येक किल्ल्यामागे एक इतिहास दडलेला आहे. हे किल्ले दिसायला जितके सुंदर आहेत तितकेच ते धोकादायक देखील आहेत. भारतातील अशा किल्ल्यांना भेट देणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच आहे. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत भारतातील सर्वात खतरनाक 10 किल्ले. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, गोलकोंडा किल्ला. गोलकोंडा हा किल्ला भारतातील सर्वात खतरनाक किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला तेलंगणा या राज्यातील हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे, जे हैदराबादमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते. गोलकोंडा हा किल्ला दिवसा जितका सुंदर आणि आकर्षक दिसतो तितकाच तो धोकादायक आणि खतरनाक संध्याकाळी असतो. असे म्हटले जाते की या किल्ल्यामध्ये राज्याची प्रिय प्रेमिका राहत होती. ज्यावेळी ही प्रेमिका मरण पावली तेव्हापासून या किल्ल्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस एका स्त्रीच्या नाचण्याचे दृश्य दिसते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस या किल्ल्यावर जाण्यासाठी सक्त मनाई असते. नंबर 9, नाहरगड किल्ला. राजस्थान या राज्यातील पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूर या ठिकाणी नाहरगड हा किल्ला आहे. हा किल्ला आपल्या रहस्यमय ठिकाणांसाठी ओळखला जातो. महाराजा सवाई जयसिंग यांनी इसवी सन 1734 मध्ये हा किल्ला बांधला. राजस्थानमधील हा एकमेव असा किल्ला आहे जिथे कधीही हल्ला झालेला नाही. महाराजा सवाई जयसिंग यांच्या मृत्यूनंतर आज देखील त्यांचा आत्मा या किल्ल्यामध्ये वावरत आहे, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. एक वेळेस तर या किल्ल्यामध्ये एका व्यक्तीचा अगदी रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला होता. तेव्हापासून या किल्ल्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस जाण्यास सक्त मनाई आहे. नंबर 8, हरिहर किल्ला. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित असलेला हरिहर हा किल्ला भारतातील सर्वात खतरनाक किल्ल्यांपैकी एक आहे. हरिहर या किल्ल्याला हर्षगड किल्ला म्हणूनही ओळखले जाते. हरिहर किल्ल्यावर चढाई करत असताना आपल्याला उभी चढाई करावी लागते. त्यामुळे ट्रेक करत असताना त्या ठिकाणी केलेली एक चूक आपल्याला मृत्यूच्या दारात घेऊन जाते. हरिहर हा किल्ला इतका धोकादायक असूनही भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात. नंबर 7, फिरोजशाह कोटला किल्ला. फिरोजशाह कोटला हा किल्ला भारताची राजधानी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. हा किल्ला दिवसा फिरण्यासाठी जितका सुंदर आणि आकर्षक आहे तितकाच तो धोकादायक संध्याकाळी मानला जातो. असे म्हटले जाते की संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी जीन आढळून येतात, जे संध्याकाळच्या वेळेस लहान मुले आणि मुलींचा शिकार करतात. सध्या या किल्ल्याचे अवशेष बऱ्यापैकी उद्ध्वस्त झालेले आहेत, तरी देखील संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी लोक जाण्यासाठी घाबरत असतात. नंबर 6, शनिवारवाडा. शनिवारवाडा हा किल्ला भारतातील सर्वात खतरनाक किल्ल्यांपैकी एक आहे. पेशवा बाजीराव यांच्या स्मरणार्थ 1732 मध्ये या किल्ल्याचे निर्माण करण्यात आले. शनिवारवाडा हे ठिकाण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे या शहरामध्ये स्थित आहे. असे म्हटले जाते की या किल्ल्यामध्ये नारायणराव यांना त्यांची चुलती आणि चुलत्याने वय वर्ष 18 मध्ये मारले होते. तेव्हापासूनच या किल्ल्यामध्ये नारायणराव यांची आत्मा राहत आहे असे मानले जाते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार असे देखील म्हटले जाते की संध्याकाळच्या वेळेस या किल्ल्यातून वाचवा वाचवा अशी भयंकर आवाजे येतात. नंबर 5, प्रबळगड किल्ला. प्रबळगड हा किल्ला महाराष्ट्राच्या रायगड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे, जो भारतातील एक खतरनाक किल्ला म्हणून ओळखला जातो. पश्चिम घाटाच्या सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेल्या या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची साधारणतः 700 मीटर इतकी आहे. प्रबळगड किल्ल्यावर ट्रॅकिंग करणे इतके कठीण आहे की त्या ठिकाणी सर्वसाधारण ट्रॅकर्स जाऊ शकत नाहीत. या किल्ल्याच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ट्रॅकर्सना मोठी कसरत घ्यावी लागते. काही ठिकाणी तर ट्रॅकिंग इतकी अवघड आहे की त्या ठिकाणी केलेली किंचित चूक ही व्यक्तीला हजारो फूट खोल दरीत घेऊन जाते. त्यामुळेच या किल्ल्याची ट्रॅकिंग करणे खूप अवघड समजले जाते. नंबर 4, ग्वाल्हेर किल्ला. ग्वाल्हेर हा किल्ला भारतातील सर्वात खतरनाक किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला भारतातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा किल्ला म्हणून ओळखला जातो. तो अतिशय बचावात्मक पद्धतीने बांधलेला आहे. ग्वाल्हेर हा किल्ला मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर या शहराच्या एका टेकडीवर वसलेला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी जितका सुंदर आहे तितकाच तो रहस्यमय देखील आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार असे म्हटले जाते की या किल्ल्याला फक्त एका दिवसामध्ये जिनने बनवलेले आहे. त्याचबरोबर या किल्ल्यामध्ये बऱ्याच गुफा देखील आहेत, ज्यामध्ये आज देखील मोठा खजिना दडलेला आहे. मात्र या खजिन्याचे रक्षण आज देखील जिन करत असतात असे मानले जाते. म्हणूनच रात्र झाल्यानंतर या किल्ल्यावर कोणीही प्रवेश करत नाही. नंबर 3, गडकुंडार किल्ला. गडकुंडार हा किल्ला भारतातील अनेक रहस्यमय किल्ल्यांपैकी एक आहे. या किल्ल्यावर चंदेल, बुंदेल, खंगार यासारख्या शासकांनी राज्य केलेले आहे. गडकुंडार हा किल्ला पूर्वी जिनागड महाल या नावाने ओळखला जायचा. हा किल्ला येथे येणाऱ्या लोकांना भ्रमित करत असतो. किल्ल्याची बनावट अशी आहे की हा किल्ला 4 ते 5 किलोमीटर अंतरावरून सहज दिसतो, पण जवळ येताच तो गायब होतो.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार असे म्हटले जाते की बऱ्याच वर्षापूर्वी या ठिकाणी जवळच्या गावातून एक वरात आली होती. ती पूर्ण वरातच या किल्ल्यावरून गायब झाली, ज्याचा आजपर्यंत कोणालाच पत्ता लागलेला नाही. असे देखील म्हटले जाते की या किल्ल्यावर जो कोणी संध्याकाळी जातो तो परत कधीच येत नाही. त्यामुळे या ठिकाणी संध्याकाळी जाण्यासाठी सक्त मनाई असते. नंबर 2, भानगड किल्ला. भानगड किल्ला हा राजस्थानमधील अलवर जिल्ह्याच्या अरवली पायथ्याशी आहे, जो भारतातील एक रहस्यमय किल्ला म्हणून ओळखला जातो. असे म्हटले जाते की भानगड किल्ल्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस भूत आणि आत्म्यांचा वास आहे. त्यामुळे स्वतः भारत सरकारने संध्याकाळच्या वेळेस या किल्ल्यावर जाण्यासाठी सक्त मनाई केलेली आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस वेगवेगळे आवाज येत असतात. त्यामुळे या ठिकाणी संध्याकाळी जाणे टाळले जाते. नंबर 1, कलावंतीन दुर्ग किल्ला. चढाई करण्यासाठी देशातील सर्वात धोकादायक किल्ला म्हणून कलावंतीन दुर्ग या किल्ल्याला ओळखले जाते. हा किल्ला दिसायला जितका सुंदर आणि आकर्षक आहे, तितकाच तो धोकादायकही मानला जातो. कलावंतीन दुर्ग या किल्ल्याची चढाई ही अगदी खडी आहे. या किल्ल्याच्या दोन्ही बाजूला खोल दरी आहे. कलावंतीन दुर्ग या किल्ल्यावर ट्रेकिंग करत असताना ट्रॅकर्सने केलेली एक चूक त्याला मृत्यूच्या दारात घेऊन जाते. जर या किल्ल्यावरून एखाद्या ट्रॅकरचा पाय निसटला तर तो साधारणतः 300 फूट खोल दरीत जाऊन कोसळतो. यानंतर त्याचे जिवंत राहणे जवळजवळ इम्पॉसिबलच आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतातील सर्वात खतरनाक 10 किल्ल्यांची माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला याआधी भारतातील कोणकोणत्या खतरनाक किल्ल्यांची माहिती होती ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.